शुभाग म्हणून तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे। चला मोहोपाडा टीमला आपण चेंडू पुरवा आणि लगेच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करा। पॉवर प्ले मधले आपण पॉवर प्ले च्या षटकामधील 3 चेंडू तुमचे कपात केले जातील, कारण की जे आपल्याला पेनल्टी आहे आणि निश्चित पेनल्टी आपल्याला घ्यावी लागेल। चेंडू द्या लगेच। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मोहोपाडा क्रिकेट संघाची सलामीची जोडी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। एस अगदी पहा खारी टोस्ट शिलेस बटर सब आ गए। 12वा प्रतिनिधी आपला पाठवा लगेच टीम मोहोपाडा। प्रशांत आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ, ही सलामीची जोडी। सिद्धार्थ तो सिद्धार्थ माहित आहे का तुम्हाला? सिद्धू चिकन बिरयानी नहीं खाएगा कौवा खाएगा फिर अंदर जाएगा। सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल भास्कर उर्फ खंडू। नका समजू त्याला अंडू पांडू, नाव आहे त्याचा खंडू। पहिल्या षटकासाठी तयार होतोय। पहा त्याचप्रमाणे आपण पाहतो रोहनला निश्चित चाल पहा त्याची जशी काही तुरु तुरु, जसे काही रोहन म्हटलं तर डिस्को डिस्को, त्याच्यापासून भरपूर सावध राहावं लागतं। चला डावाला होते सुरुवात। अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये तितकीच चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगली फलंदाजी केली जाते। यावेळेस पाहावं लागेल गोलंदाज तयार होतोय खंडू। पहिलाच बॉल जेला कार्यक्रम बिनासला कांडी टाईट। तेठ होता नानू, नानूचा काम झाला फोस, त्याच्या अंगल होता डिगू, डिगू आणि नानू दोघं सस्पेंड। बॉल मात्र सीमारेषा बाहेर। रोहन त्याच्या हातात तर बॉल येऊन दे, बॉल हातात ये ना तर ये ना, ह्यो लगेच सुरुवात करीतो त्याला चढवायला। बॉलिंग बॉलिंग मग तो करीतो चेपिंग चेपिंग आणि चेपला ना पहिले बॉल। सेमे सेमे तो विचार काय अजून सेम चौकात घालवायचा आहे? सेमे सेमे पाहू शकाल गोलंदाज तयार। ओहो यावेळेस बेकार भांडी कशा शॉट, पण काय झालं हांडी भांडी खोंबून चेंबून पार डॉट। पहा अगदी आपण पाहतोय छोटा भीम पाहिलाय का कोणी? छोटा भीम तसाच यांच्यामध्ये देखील आहे। पहा व्हिडिओ गडी बारीक पण काय ना मट्याला अक्कल देतो, फुसकून जाऊन कुसकून देतो। पास एक नंबर, याला सांगता मेवणी कडक आणि बायको एकदम भडक। पहा अगदी स्लोवर गतीचा चेंडू, तिथे मात्र यस। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 धावा। एका स्पर्धेमध्ये गेलो तिथे पेनल्टीचे 5 चेंडू लागले होते, एक चेंडू हाताला षटक समाप्त झालं, बाकीची सगळी तोंडा बघावं लागली। काय झालं इलाज नाही। चला लगेच क्षेत्ररक्षण सेट करून घ्या। चला गाववाले पळा। आणि यावेळेस आपण पाहू शकाल मला वाटतं गोलंदाज मनोज गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय। पहा ओलमन टीमचा 12वा खेळाडू राज मेंगाळ। पहा वडापावचं दुकान त्यांचाच आहे, पण हळदीला पण 1 नंबर फिरतो तो। भयानक कार्यक्रम, पप्पा दिवसा फिरतो पुऱ्या रात्री। कार्यक्रम फिट, खावा पका मीठ, गडी व्हावा नीट। चला जास्तचा वेळ घेऊ नका। मनोज गोलंदाजीसाठी आल्यानंतर आपण पाहू शकाल पहिले षटक समाप्त झाला। पहा गडी पाहून ताडाजवळ ठेवा, तो खुशाल तुम्ही आयटमला ठेलाय। वारा आला तर उडल आणि खुशाल वरून ताडा पडता। चला डाबाला सुरुवात करूया।
स्ट्राइक एंड वरती सिद्धार्थ. ओहो चापड बार मारलाय क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस आपण पाहिला फिल्डिंग चांगली झाली पण काय माहित आहे का गडी तिथं फेपशी ना त्यामुळे थोडा लिकेज होणार. थोडा उशिरानं का होईना परंतु निश्चित फेपशीची टेस्ट भेटणार. मक्का पण आहे इथे सध्या गरम होतोय त्यानंतर निश्चित त्याचा पॉपकॉर्न होईल. जाऊया गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा. बस खोटी अपील म्हणजे हातात नाही चुळ्या आणि गावभर आरोळी ठणठण. खोटी अपील खोटा बोला पण रेटून बोला बेमटीच्या देटापासून बोला वरता आला तर आयडियास लावा आणि गपचूक आत दाबा. पहा डॉट चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी यावेळेस चांगली होताना पाहायला मिळाली मनोजची. पुढचा चेंडू वडापाव खाताना लवंगी मिरच्या कमी वापर करा नाही एक वडापाव खाता तांब्यावर पाणी पियायचं म्हणून 7 मिरच्या खाता फुकाट लॉस घालायचा. यावेळेस हो फटका सजवलाय डीम क्षेत्ररक्षक आलाय तिथे. बस फिल्डिंग चांगली झाली पण बॅकअप साठी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पतंगदास लिंबू चांगले क्षेत्ररक्षण झालं. खऱ्या आणि खोट्या घरपट्ट्या पण भयानक फाडाय घेतल्या कारण माझं 2 भाऊसाहेबच तसात ना. एक नाव एक सांगतो एक नाव एक सांगतो काही पण होऊ द्या कार्यक्रम ओके वाजू द्या. चला गोलंदाज तयार. यावेळेस हो मस्त चेंडू होता बस. हा काय नाही अशी फिल्डिंग अशी लक्षणं म्हणजे एकच शुभमंगल सावधान. नाही बारिश ती आहे जेवायसाठीच कार्यक्रम चालू आहे. पहा हा जरा आपण हाताला मात बस यानं हाताला माती लायली आता काय लाईल गालाला लावून जे. पहा यावेळेस मात्र निश्चित गोलंदाजी चांगली होते मनोज. यावेळेस हो काय फटका आहे. भयानक कार्यक्रम असा कार्यक्रम म्हणजे लय भयानक कार्यक्रम. बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी कशी करा नो प्रॉब्लेम. इथे पहा असं डॉयलॉग मारा घेतलं का प्रज्योतला चक्कर येते काय मॅटर आहे. व्हॉट इज दिस. 4 चौकार आल्या आणि संघाची धावसंख्या 13. पहा बॅटिंग चांगली होते. मनोज षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. पहा नाही एक काम करा तुम्ही बॉल कुठेही लागू दे अंपरनं आउट नाही दिला ना का तो जाडा अंपर एरूनच त्या डेंगपट्टीत शिरा. बारीक पाव किलोवाला आहे हो तो 1.5 किलोवाला आहे त्याला रेट जास्त आहे. पहा षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन ढेकर देऊन अपचन. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल मोहोपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. यावेळेस रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय उर्फ मका. ठसा ठस ठसा ठस ठसा ठस. पहा हा या ऐका साहेबांचा ऐका. पहा अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजीमध्ये आपली चांगली गोलंदाजी करतोय इथे रोशन. परंतु या मॅच मध्ये सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती अजूनही तथास्तु आहे. यावेळेस पाहावं लागेल फटका फसलाय पाहावं लागेल. डिग्या वाह एक नंबर. काहीच बॉलनी बॅट त्याच्या हातात दिसत नाही पण काय सांगायचं त्यांना भोतडा असा मांडला त्या का पुराला आले डायरेक्ट गपकन. नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पॉम करिंग. फलंदाज झालाय बाद. आता येळचाच्या डिग्याची स्टोरी लागणार. काय तो झेल काय तो सुपर क्रिकेट. भले आमच्या आसनगावला आल्यानंतर तो आम्हाला दाखवू नका आम्ही लाईव्ह बघू पण कार्यक्रम फिट. खऱ्या अर्था निश्चित यावेळेस सुंदर झेल कॅरी केलाय. आता पाहणं फार महत्वाचं राहील. येणारा चेंडू आता कशा प्रकारचा राहील. संजय भाऊ गुटे ज्यांच्या माध्यमातून ऐनाची वाडी टीम साठी सेमीफायनल साठी भरपूर शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. अगदी आपण पाहू शकाल दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि धीरज
सुरेश केंगे ज्यांच्या माध्यमातून धीरजकडे जर अजून एखादा झेल जर गेला आणि धीरजने जर झेल कॅरी केला तर आता घेतलेल्या हो हो दिर्या दुकान खोलल्या बोनी चालू झाली आहे बघ आता साल्ट्या गेल्या तर चालेल पहा धीरजने जो झेल पकडला त्याच्यासाठी हे पारितोषिक आलंय कार्यक्रम ओके जाऊया गोलंदाज आणि अगदी एक नंबर जर आला तर आमचे सरपंच साहेब लक्ष्मण दादा पादरी ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आयनाच्या वडे टीम साठी राहणार आहे काय नाही आयटमच्या हातात अजून एकही बॉल आला नाही पण रेखत होतं काय अर्धी आळी त्यांना उठवाय घेतली आहे काय नांदा शेमे नाही पाठीमागी मसवट्यात जास्त आरडत नको रहू पाहू शकाल गोलंदाजी कमालीची होती अंपर काय करायला विचारायला काय मुकाबिकाची याचा विचार होता तुझा अरे टाइम कंचा आहे चला वेळ वाचवा अगदी आपण पाहू शकाल आमचा खंडू पाठीमागून मस्त मागच्या दरवाजाने आवाज देतोय पाहू शकाल काय सांगायचं आहे समोर नाही ना त्यांचा कार्यक्रमच तसा आहे आमोशेला काय सांगायचं आमोशेला बॉल नंदरायचा आणि पौर्णिमेला बॅट फिरवायची चतुर्थीला गडी उबडा इथे पहा यावेळेस कमालीचा चेंडू हाताळला जातोय डॉट चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती काल ठोकला तरी तुम्ही अंपरला जाच धोकाच नाही मजुरी दिली ना आता मला वाटत असं काम करायला लागेल बाउंड्रीच्या बाहेर गेला तो हंपरला आणायला लागेल मजुरी जास्त आहे ना म्हणजे त्या पण खंडमक्ता द्यायला लागेल समीर पंच पहा कसे लाजतायत बाय मी लाजाळू काय नाही आपण सांभाळू यावेळेस जाऊया यावेळेस मात्र मोठा फटका बॉल हवेत यावेळेस बॉल थांबत नाही वाकडे तिकडे बाबळेचा हिरवा पळा दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला काय सांगायचं आहे पुष्पा नंबर 2 इथे पहा हा षटकार आलाय संघाची धावसंख्या आता मका मात्र खपली गेली काय झालं माहिती आहे का 5 बॉल मकापकी महाग होती शेवटचे बॉल असा लॉट लागला की एके रट्ट्या 6 डझन आणि अगदी संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय 25 धावा चला शेवटचा षटक यावेळेस आपण मनीष आपण पाहतो शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार शेवटचं षटक म्हणजे हाणामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोदायची वर चला जास्तचा वेळ घेऊ नका बिडिओ डीम चला हा मारमिटी काय नाही जाय गडी बारीकच आहे पण लई इस्कुर आहे पाहू शकाल पंच म्हणून आपण चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये नाहीये तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली जर पाहिलं तर निश्चित सातत्याने जर पाहिला दिल्लीवरून गल्ली आणि गल्लीवरून दिल्ली टार टूर असा प्रवास आणि कधी कधी जर म्हटला तर होतो सातत्याने जर पाहिलं तर निश्चित 1500 1600 1700 अशी त्यांची अर्थिंग पॉवर आपण पाहत असतोय चला मनीष आलाय गोलंदाजीसाठी तयार उर्फ फेप्सी चला लवकर घेऊ नका कोणी टोपशी वापरली जाईल आता गोलंदाजीसाठी फेप्सी तयार होतोय यावेळेस मोठा फटका उंची भरपूर भयानक कार्यक्रम काय रे हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू काय सांगतो काय आतमध्ये जे पांडू आंधी गेलेला पार पा फलंदाज इथे झालाय बाद गड्यांना मजबूत रेमटायला पण नाही इलाज हो इलाज नाही असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का घरची माणसं लग्नाला तयार होत नव्हती कशी तरी लग्नाला तयार केली पण पोरीवाल्यांना अशी गेम केली का रात्री दुसऱ्यालाच देऊन टिकली यो सकाळचे मुंडवल्या बांधून करीतो शुभमंगल सटकला षटकार यावेळेस हो पाहावं लागेल चेंडू हवेत आहे शतरक्षक स्वतः पंचांचा सिग्नल आलाय भयानक कार्यक्रम नो बॉल घाण्या बॉल नासका बॉल कुचका बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटलाय बॉल दलफद्र्या बॉल सडका बॉल येणारा चेंडू फ्री हिट पहा फ्री हिट म्हणजे काय माहिती आहे का बायको संघ मिळणारा हुंडा आता काय मिळणार पाहावं लागेल येणार का तो फ्री हिट गोलंदाज तयार यावेळेस हो बघा
अशी कामगिरी म्हणजे काय माहिती का, याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंचीबाई. खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला तर तो गोधडी घेऊन निघलाय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती गेला तरी देखील आपली जागा सोडली नव्हती. परंतु काय सांगायचं आहे, त्याचं नशीब लय भयानक. गुलगत इथे अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 34. यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. यावेळेस बॉल थांबत नाही, खालची आली वरची आली, सकाळच्या गले ना तुक्याचे बोलून चोळीत मळीत. काय सांगायचं आहे, हे दोघ जण काय खाऊन आला आणि काय नाही. लेट आला पण टेम्पूत आला पण थेट आला, आणि थेट आला म्हणून शेट आला. चांगला फटका आलाय. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 38. 38 धावा. पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नाही ना, भयानक कार्यक्रम. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू म्हणजे शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. पहा हा डॉट आलाय. गोलंदाजी चांगली होती. येणारा चेंडू, यावेळेस देखील मोठा फटका. ओहो, इलाजच नाही. असा मजबूत रट्टा दिला म्हणजे मुतखड्याला पण इलाज नाही आणि मुळियादाला पण उपाय नाही. डायरेक्ट गुदमरून कार्यक्रम. इथे पहा ज्या पद्धतीने षटकार आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 44 धावा. फेफशेचा पार पाणी पाणी झाला, बरोप नाहीसा. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते. पहा आम्हाला सांग, खेळायचं आहे. भयानक कार्यक्रम. आता काय होणार. यावेळेस देखील मोठा फटका. बस तो बघा पतंगदास, पतंगासारखा डाय मारली, कार्यक्रम फिट झाला. बस हा नाही, त्याच्या सपनात 13 फुटाचा फिल्डर आला का काय झाला था. फार त्याच्या डोक्यावरून नशीब बाबा पाठीमागून कार्यक्रम झाला. पहा पंच एक शॉट. कया कार्यक्रम फिट झाला. आणि अशा पद्धतीने मला वाटतं चला डाव समाप्त झालाय का. 45 बनले गेले. त्यांना विजयासाठी 46 ची गरज आहे. मोहपाडा आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे शेन्या मामाच्या डीजे मधून एक गोड झणझणीत तिखट तडका. जे आहे चेंडू द्या. नाही मारून नाही, निजून खेळा, निजून. काय सांगायचं आहे, काय पार फॅपशा बिपशा सगळ्या इतळल्या, मका पण उपलेली. लय भयानक. बीडीयू फक्त पळून हैराण झाला, हाताला बॉल ठोकला नाही. लय भयानक. डिग्यानं मात्र 100 रुपये कमायला. सुंदर झेल, चांगला झेल. 46 धाव्यांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होती. मनोज आणि भास्कर ही सलामीची जोडी. बॅटिंग आहे आंधी हात तर शिरून दे ना. घेतलंय आता येऊन त्यांना खांदाव चढवायला. काय उर्यावाय नको झालाय. असा कार्यक्रम नका करू. नाही तर मग काय वाद बारीक पोर खांदाव कसा घेता आणि खांदाव घेतल्या मग मुतला का सांगता गार लागला. द्या बाबा एक द्या, अजून द्या, वाव द्या आऊस त्यांची. द्या बाबा. पा गरमागरम आहात, ताजा आहात, सकाळीच बनवलात. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मयूर आलाय.
गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहू शकाल आला गेलाय मयूर. स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल भास्कर उर्फ खंडू. स्ट्राइक एंड वरती नका त्याला समजू तुम्ही अंडू पांडू, नाम आहे खंडू, क्या करेगा अभी. चला जास्तचा वेळ घेऊच नका, आज फायनल आहे. 3:15 वाजलेले आहेत आणि यावेळेस पाहावं लागेल. मयूर आलाय स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहू शकाल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. भास्कर. चला गेम ऑन करा पंच. मयूर तयार होतो गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल भयानक कार्यक्रम. पहिलाच बॉल चांगला तर खोसऱ्या बॉल टिकला पार कांडी टाईट कार्यक्रम. इथे डॉट बॉल आलाय. सुरुवात इथे चांगली झाली. बॅटिंग होणार का? बॅटिंग करावी लागेल, नाही तर काय झालं अख्खा गाव आज मॅच देखाय नको तर राहती व्हायची. येळचाय जिल्यावर लोकांचा विचार सोडून तुमचा जाल तेटे तुम्हीच काय आमची पोरा लई भारी. ओहो यावेळेस बस नो बॉल. आता यो बॉल नो बॉल म्हणजे काय माहिती आहे का, ज्याचे पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. काय ना इलाज आहे. नो चेंडू, कारण आपाप धावा आल्या तिथे. इथे बिना मेहनतीच्या धावा, हे आपोआप धावा. आणि येणारा चेंडू आता फ्री हिट. अगदी पहा एक सिंगल आली आणि आता येणारा चेंडू तो फ्री हिट राहणार आहे. पाहू शकाल आता फ्री हिट चेंडू कशा प्रकारे जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गॅप शोधला आणि गॅप शोधलाय. आता मात्र बॉल थांबत नाहीये. बॉल निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर. राती राजा आणि सकाळी कपाळावरती बोजा, कारण की हा फ्री हिटचा बोजा. पण पाहू शकाल यस निश्चित हा चेंडू डॉट आला गेलाय. सुरुवात डॉट चेंडून झाली आणि इथे धाव फलकावरती आहेत 5 बनवायचे आहेत. 41 धावांची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. काय सांगायचं खंड्याची अकाल बंद झाली. दारात जेवलो तरी त्याच, घरात जेवलो तरी त्याच. बॅटीला काय ठोकना बघा. काय मिरच्या आणली वय तर उतारा करा, शंभाडात न्या तिकडं. बॅटीला बॉल ठोकना ना इलाज झाला. इथे मात्र लागोपाठ 2 चेंडू डॉट आले गेलेत. आता पुढचा चेंडू पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलटॉस बॉल. आता मात्र बॉल थांबत नाही. शेम कार्यक्रम झाला. म्हातारी जिली खोकून जावयाला 90 टाकून आणि चौकार मारलाय हा वाकून. मिळतील धाबा 4. बस अशी गाणी ऐकलं की यांना मुक्का मार उपरे आलाच यावेळेस. असा अशी फिल्डिंग म्हणजे श्याम फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चाफी. षटक क्रमांक आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. ते म्हणजे पहिलं 10 धावा. नाहीपेक्षा जोडी बरीच चालली आहे. हो हिसाबाच्या बाबतीत म्हणजे महागाईच्या काळात स्वस्तायची कमाल. पहा अगदी आपण पाहू शकाल भोपळेवाला गडी आल्या भयाव बिलगले म्हणजे गोळ्याव काय सांगायचं आहे. फुल धंदा केला. पहा अगदी आपण पाहू शकाल इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा डीजे. सांगतो पहा जास्तचा वेळ घेऊच नका. आज फायनल आहे. 3:15 वाजलेत. आमचे पोटगावच्या रानाला आग लागली आहे. सिद्धार्थ पहा आणि पुन्हा एकदा स्ट्राइक एंड होती. भास्कर आपण पाहू शकाल 10 तर बनल्या गेल्यात.
पाहू शकाल आता भैया सोडला, आता शेण्या मामा धरला. धरा, तुमचीच मजा आली आहे. आज फायनल आहे, आजची चानस, बाकी हळदीलच. मग जाऊया खऱ्या अर्थ निश्चित मित्रांनो. गोलंदाज सिद्धार्थ यावेळेस गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राइक एंड वरती भास्करला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 भास्करकडे क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बॉल खाली. ओहो, यावेळेस मात्र काय सांगायचं आहे, मजबूत बॉल मारला. बॉल मोकार वरत गया आणि खालतं भोतडा मांडा. भोतरे में बॉल घटा आणि बॅट्समन मात्र सुटसुटीत सुटा. विकेट. शिने मामा वाज आहे ना. दाखल होतोय विजय. काय समस्या फेफसेची, सुमडेत कोंबडी मारितो काय पहा. गोंद होणं मात्र आवंदा तू मशाल पार आखा मान गर्दा सुजून टीक, इलाज नाही. पाहावं लागेल आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. गोलंदाज सिद्धार्थ हलक्या हाताने दाबलाय, कुथैलाय. एक सिंगल घेतल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं चेंडूला जज केलं जातं. मनोज नॉन स्ट्राईक एंडवर तो खेळाडू होता, तो मात्र यावेळेस स्ट्राईक एंडवरती आलाय. आता पाहावं लागेल. 11 बनल्या गेल्यात, पाहू शकाल. निश्चित अतिशय चांगली गोलंदाजी होते, तितकीच चांगली फलंदाजी. थोडंसं आपण विचार करतोय मित्रांनो. महत्वाचा हा सामना अर्थात जय हनुमान चषक 2024 वलमन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 184 देशामध्ये पोहोचवली जाते. अजिंक्य पवार अर्थात KTC कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी आमच्या समेत जोडली गेलेत. त्यांचं देखील निश्चित खूप खूप धन्यवाद. चला अगदी आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार सिद्धार्थ. फुलटॉस बॉल पाहावं लागेल. एक सिंगल घेतली. तिसऱ्या पंचांची मदत. यस, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. चला नाही, नो नाही. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली म्हणजे काय माहिती आहे का, तिसऱ्या पंचांची मदत म्हणजे एकच, नॉर्मल डिलिव्हरी की सीझर पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. ए हरि कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो नो आया. नो बॉल. पहा, नो +1 येणारा चेंडू. आता फ्री हिट. आता पाहावं लागेल, फ्री हिट मिळेल. संघाची धावसंख्या बनली गेली 13 धावा. 13 धावा बनले गेलेत. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. सामना इम्पॉर्टंट आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. वेळ वाचवा, फक्त सहकार्य करा. सिद्धार्थ नाही, जेला कार्यक्रम काही केला तरी बॅटीला बॉल ठोकणार नाही, इलाज झाला. इथे मात्र निश्चित जसे तिकडे बॉल ठोकला, इकडे लोक नुसतं मांड्या थोपडता. काय नाही इलाज आहे, ठोकणार तर काय. यावेळेस हो घडलं काय, फलंदाज मात्र इथे झाला कार्यक्रम. श्याम बाबा नो आला, त्याच्या उलटी भांडी घसा घेतली, त्याच्या दुसरा खेळा गेला आणि मग काय सांगता, फिल्डरना द्यायला दिल्या घरी सुखी राहावे. का मामाची पोर तुम्हाला लाईन मारील, काय चॅटिंग दुसऱ्याशी करील, वांदा करून टाकील. इथे खऱ्या अर्थाने आपण मनोज पादीर जो खेळाडू पाहतोय, खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यामधली एक मोठी प्रीमियर लीग अर्थात सह्याद्री प्रीमियर लीग या
स्पर्धेमध्ये प्रज्योत 11 या संघाचा आयकॉन म्हणून त्याला घेतलं गेलं आणि निश्चित आज आपल्या संघासाठी काय ना आंधळी बाबा तो बॉल काय पळेल ते पुंजाशी गडी तसाच आहे ना शेम गोल गरगरीत डांगरासारखा आडिय बांध्याचा गुटगुटीत ना इलाज झाला बॉलाचा तो चांगले 123 ग्रॅम किती पळू 1.5 क्विंटलचा बोजा आहे तिकडं ना इलाज तिथे पहा फटका खेचलाय क्षेत्ररक्षक तिथे मजबूत होता चेंडू मात्र चेंडूला स्टॉप केलं संघाची धावसंख्या अगदी आपण 1 पुढे जात असताना 14 बनली गेली आहेत षटकामध्ये शेवटचा चेंडू यस यावेळेस कार्यक्रम झाला मोठे घरचा पोकुळवासा वाराशिरा बसा बसा डास डूस डॉट निर्धाव चेंडू षटक क्रमांक 2 खाऊन पिऊन ढेकर देऊन समाप्त पाण्याचे टँकर नो पाणी देऊ बिस्लरी ॲक्वा तोपर्यंत आमच्या शेन्या मामाला देऊया चान्स शेन्या मामा समीकरण आहे शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा आपण पाहू शकाल ग्रामपंचायत ओलमनचे सदस्य अगदी भरत पादीर ज्यांचं इथे शुभागमन होत आहे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभली गेली तुमचं करायचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे या आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा अगदी पहा खारी शिलेस टोस्ट बटर सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त नियमानुसार वापर करा आणि हवे तसे खा ऋषिकेश गोलंदाजीसाठी तयार चला ऋषिकेश आपण पाहतोय पहा सकाराम बस झाला अजून उल्याचा पाठी मग आला असता बरा झाला असता रे काय सांगायचं आहे पावन ग्राउंड गड्यानं घेतलाय पाहू शकाल टप्पा पडला भयानक कार्यक्रम कन्यादान झाला बार दान धर्म सुरू केला हा पहिला चेंडू इथे मात्र व्हाईट बॉल पहा इथे मात्र हा चेंडू थोडासा खराब आलाय व्हाईट बॉल 100% मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बीट झालाय हा बापा नाही 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 त्याला चानच जाऊ दे काय ती मजा त्याचीच आहे काय सांगायचं आहे इकडे बॅट्समनची धन होते तर होते तरी मस्त एवढा 1.5 क्विंटलचा बोजाच्या होऊन तू पळवतो रे पळताना काय नाही बॉल गेला जाऊन दे फक्त उबडा बिबडा पडू नको परवा तिथे योग असा गडी होता वाकला का खालतच काय मोहाळ लोंबा आवडा मजबूत लय भुजंग कार्यक्रम होता बाबा 1.25 क्विंटलच्या आसपास कार्यक्रम होया संजय लय मजबूत गडी पण गड्याचा रट्टा आहे तसाच ना पाला का फट्या आहे कार्यक्रम फिट यावेळेस पाहावं लागेल ओहो यावेळेस मात्र निश्चित बॉलर काय सांगता खाऊन पिऊन वाळलेला पण फुल ॲव्हरेजमध्ये आहे चांगली गोलंदाजी होती सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू आलाय यावेळेस षटक क्रमांक 3 चालू आहे 3.5 भरलेले आहेत त्यामुळे निश्चित वेळ वाचवा यावेळेस सोहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल मात्र सीमारेषा बाहेर जाऊन पोहोचलाय 4 धावांसाठी आलाय हा चौकार किराणा चेंडू आला 4 धावांसाठी चौकार मिळाला गेलाय पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती काय लपड़ा है कुछ तो गड़बड़ है दया दरवाजा तोड़ो बाकी सबको छोड़ो
पुढे येऊन फटका. जरूर फायनल क्षेत्र निवडायचं होतं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीनं इकडे बॉलर पार हैराण झाला, आरडून आरडून घसा कोणला. आणि अशा पद्धतीनं आपण पाहिलं असेल मित्रांनो, इथे मात्र 22 धावा धावफलकावरती बॉल उलर राहील. आता 24 धावा बनवायच्या आहेत आणि मला वाटतं 8 चेंडू काही होऊ शकतं. 2 निबार ठोसा आला तरी डाळीत पाणी कांजात पाणी. आणि यावेळेस हो काय फटका, भयानक कार्यक्रम, बॉल हवेत. काय नाही दादा डाई मारताना काल तर खुट्ट नंतर जो या खुट्ट आवड या केला कधीच काय ते काय सांगायचं आहे. स्क्वेअर फुटाव आणला. टीम ओलमन खेळाडू कक्षात आवाज देऊ नका. फुकाट डाय पायावर चोच भेटल, पेनल्टी मिळेल. काय माहिती सक्याला सोडायचा आणि तुक्याला काल धरायचा. सगळ्यांना सेम, भले त्याला इंजेक्शन लायला तर तुम्हाला काहीतरी दुसरा लावू, परंतु नियम सर्वांना सेम. आता संघाची धावसंख्या बनली गेली आहे 28. मॅच मध्ये ट्विस्ट आणलं या षटकारानं. पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, पाहावं लागेल. तिथे झेल कॅरी केला. बस देखताय जिलेबी और मांगताय भजिया. जेला याचा भोतडा फाटला. काय सांगायचं आहे, नको झाली तर या असा हा 3 झाला आम्हाला कळलं. पण असा बॉलवर धावना म्हणजे काय माहित आहे का, दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास से देखा तो टकला चमक रहा था. शिवम कार्यक्रम झाला. आता मात्र 6 चेंडू 15 धावा, कांडी टाईट. हा नाही तू पाणीच नाही, डोस नाही खालून, नको झाले तर हा खंडू हेलपाट्यावारी कार्यक्रम चालू आहे. परंतु पहा क्षेत्ररक्षण सेट करून घ्या. 6 चेंडू, इम्पॉर्टंट मॅच. मिस्टर काका चला स्पीड अप ठेवा. 6 चेंडू 15 कंपल्सरी बनवायचे आहेत आणि या ओव्हर मध्ये आल्या 16 अशाच बनवाव्या लागतील. पाहावं लागेल. सहा चेंडूंना 15 धाब्यांची गरज. एका साईडनं आपण पाहू शकाल टीम मोहपाडा रसायनी आणि त्यांच्या विरोधात फाईट करताना जय हनुमान ओलमन या 2 टीमच्या दरम्यान मजबूत कार्यक्रम, ठासून ठोसून खोसून कार्यक्रम चालू. गोलंदाज प्रशांत गोलंदाजीसाठी तयार. डावकुरा आताचा खेळाडू यावेळेस स्ट्रायकिंग मध्ये तयार होतोय. पाहावं लागेल. उडवला गेलाय. आमपर्नच आउट, गडी आउट होया. 45 तू मग पाहून आखी मॅच खपाय आली. तू परत तू रन ऐकस का कानात बोलू घातलेलं, नको झाले तर पाहू शकाल. लाईव्ह आहे मॅच, परत बघ, काय प्रॉब्लेम नाही. अरे ती मॅच खपत आल्यावर मगून याला जुना उपऱ्या मार या लागला काय, पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका, उंची भरपूर आहे, पाहावं लागेल. तिथे मात्र सुंदर झेल कॅरी केलाय आणि तिथे मात्र फलंदाज होतो बाद. महत्वाच्या मोमेंटला विकेट.
प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल यावेळेस. पाहू शकाल मॅच मध्ये मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावेची गरज. 4 चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. शॉट फाईन लेगला क्षेत्र. बाबा तो पुंजा नंदरून धाव ना नको झाली तर नाही तर व्हायचा कार्यक्रम. टांगा पलटीने घोडा फरार. काय जायचं आहे खाल डोक्याने वर पाय व्हायचं. पहा ते पुंजातच काहीतरी गडबड आहे. या धावा बनल्यात या बॉलवरती 2. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 13ची गरज. 2 षटकार येतील का? काय घडणार काय नाही पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजीसाठी येणारा चेंडू पाहावं लागेल. रट्टा मारला पण कुपोषित आला खाऊन पिऊन. इथे मात्र निश्चित हा चेंडू डॉट. अगदी आता शेवटचे 2 चेंडू आणि 13ची गरज. म्हणजे पाहावं लागेल एखादा खराब चेंडू आला तर त्याचा फायदा. अगदी आपण पाहू शकाल. ठीक आहे आपलं पारितोषिक घेऊन ठेवा. आणि इथे मला वाटतं हा चेंडू डॉट. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती टीम जाऊन पोहोचली. मोहोपाडा पुढची लढत मला वाटतं कोंबलवाडी यांना त्यांच्या विरुद्ध मोहोपाडा. एक मोठी लढत पाहायला मिळेल शंका नाही आहे. पाहावं लागेल शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. आणि या हार्ड लक टीम ओलमन आणि गुड लक टीम मोहोपाडा. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.